आणि आता त्या महिलेच्या फॅमिली मेंबर्सनी अल्लू अर्जुनवर केस फाईल केलाय। एखाद्या मूवीचा क्रेज किती असू शकतो की ती मूवी रिलीज होण्या अगोदरच त्या मूवीचे 100 कोटी रुपयांचे तिकीट बुक झालेत। होय, साऊथच्या स्टायलिश स्टारने ही इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करून दाखवली आहे। मूवीचा क्रेज एवढा आहे की हैदराबादमध्ये शो संपल्यानंतर जेव्हा अल्लू अर्जुन थिएटरमध्ये प्रेक्षकांना भेटायला गेला तर अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी प्रेक्षकांनी एवढी गर्दी केली त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। आणि आता त्या महिलेच्या फॅमिली मेंबर्सनी अल्लू अर्जुनवर केस फाईल केलाय। तर अल्लू अर्जुनने स्वतः त्यांच्या फॅमिलीला 25 लाख रुपये देण्याचं ठरवलंय। बाय द वे, त्यांचं मॅटर ते सॉर्ट आउट करतील। आपण या मूवी बद्दल बोलू। फायनली पुष्पा 2 द रूल हा मूवी मी बघून आलोय। आणि कसा होता हा मूवी, या मूवी बद्दल असणारे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स, काही निगेटिव्ह पॉईंट्स, मूवीचं सिनेमॅटोग्राफी, डायरेक्शन आणि मूवी प्रेझेंटेशन नेमकं कसं होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारच आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने आणि एका सबस्क्राईबने आम्हाला नक्कीच फरक पडतो। त्यामुळे प्लीज नोटिफिकेशन बेल दाबायला नक्कीच विसरू नका। ही मूवी स्टार्टिंग पासूनच तुम्हाला एंगेज करून ठेवते। पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की पुष्पाची जर्नी एका साधारण कामगारापासून तर सिंडिकेटच्या बॉस पर्यंत। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं। आणि आता या मूवीची स्टोरी एका बेसिक प्लॉटवर चालते, जिथे पुष्पाच्या समोर आता मल्टिपल विलन्स आहेत, काही जुने तर काही आता नवे। पण पुष्पा मात्र पुष्पा आहे। फर्स्ट पार्टमध्ये त्याची ॲक्टिंग काहीतरी अशी होती, मैं झुकेगा नहीं साला, आणि या पार्टमध्ये ती अशी काहीतरी आहे, हरगिज झुकेगा नहीं। बरेच जण या मूवीला निगेटिव्ह ट्रोल करतायत। ठीक आहे, मूवीमध्ये काही असे 1-2 सीन नक्कीच आहेत जे की क्लिअरली इलॉजिकल आहेत। जसं की एका फाईट सीनमध्ये पुष्पाचे दोन्ही हात बांधलेले असतात, दोन्ही पाय बांधलेले असतात, आणि पुष्पा उभा असलेल्या सर्व गुंडांना दाताने मारतो। होय, दाताने। खरंच या गोष्टीचा काही सेन्स बनतो का? पण ह्या सर्व गोष्टी साईडला ठेवल्यात तर खरंच मूवीची सिनेमॅटोग्राफी, स्टोरी, डायरेक्शन आणि मूवी प्रेझेंटेशन अगदी मास लेवलचं होतं। मास लेवलची मूवी कशाला म्हणतात तर फक्त मोठमोठे ॲक्टर्स कोलॅब करून, मोठमोठ्या गाड्यांचेच ब्लास्ट करून मूवी चांगली बनत नाही। त्यासाठी खरंच मूवीच्या स्टोरीमध्ये, प्लॉटमध्ये आणि कंटेंटमध्ये दम असायला हवा। किसी से मुकाबला करने के लिए ब्रांड मायने नहीं रखता, दम होना चाहिए। म्हणूनच कुठेतरी साऊथ या गोष्टींमध्ये आपल्या समोर आहे। आधी बाहुबली, नंतर KGF आणि आता पुष्पा। आणि मला या सगळ्या मूवीमधला सर्वात जास्त आवडणारा सीन म्हणजे इंटरवलचा सीन, जिथे भवर सिंगचा आणि पुष्पाचा एक क्लॅश होतो। तो सीन लिटरली तुम्हाला एवढा एंटरटेन करेल आणि एंगेज करेल, आणि मला खात्री आहे की तुमची एक्साइटमेंट नक्कीच वाढेल। तसं मी माझ्याकडून हायली रिकमेंड करतो की हा मूवी थिएटर्समध्ये जाऊन नक्कीच बघा, कारण हो, असे मूवीज नेहमीच बनत नाहीत। एक गोष्ट नक्की आहे की या मूवीच्या नावाप्रमाणेच रूल तर आहे, पुष्पाचा रूल तर आहे। वाइल्ड फायर है। हा होता या मूवी बद्दलचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा। भेटूयात पुन्हा एक अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हो, प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बरेच जण व्हिडिओ एंडपर्यंत आवडीने बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत। त्यामुळे प्लीज 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 एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।